नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 5 डिसेंबर 2024 रोजी फर्स्ट शिफ्टमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते त्यापैकी काही प्रश्न मला विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत. तर सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न पाठवलेले आहेत त्यांचा मनापासून आभारी आहे आणि आपण त्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात आणि त्यानंतर काल म्हणजे 4 डिसेंबर 2024ला सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्टचे सुद्धा काही प्रश्न माझ्याकडे आलेत. त्याची सुद्धा उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी 5 डिसेंबरच्या सकाळच्या बॅचला रिझनिंग क्वेश्चन. त्यामध्ये पहिलं होतं बैठक व्यवस्था, बाहेरील बाजूस तोंड करून बसलेल्या मुली. त्याच्यानंतर उत्तरेकडे तोंड करून रांगेतल्या 5 मुली, म्हणजे एक वर्तुळावरती आणि एक सरळ रेषेतील होती बैठक व्यवस्था. त्याच्यानंतर बॉक्स पझलवर प्रश्न होता, अंकमालेवर प्रश्न होता म्हणजे संख्यामाला ज्याला आपण म्हणतो नंबर सिरीज, अक्षरमाला म्हणजे अल्फाबेट सिरीज त्याच्यावरही प्रश्न होता. दिशाज्ञान चाचणीवर एक प्रश्न विचारला होता. तसंच वेन आकृती म्हणजे वेन डायग्रामवर सुद्धा प्रश्न विचारला होता, म्हणजे तर्क व अनुमानावर सुद्धा प्रश्न होते. त्यानंतरचा प्रश्न पहा. सर आजचे क्वेश्चन, बाबू मोशाय कोणाचे टोपण नाव आहे? तर बाबू मोशाय हे हेमंत देसाई यांचं टोपण नाव आहे. बी रघुनाथ यांचे पूर्ण नाव काय आहे? तर बी रघुनाथ यांचं पूर्ण नाव भगवान रघुनाथ कुलकर्णी असं आहे. एप्रिल 2024पर्यंत अन्न पुरवठा विभाग मंत्री कोण होते? तर एप्रिल 2024मध्ये महाराष्ट्र राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे होते. 2023 महिला T20 कप कोणी जिंकला? आता हे जर T20 वर्ल्ड कप विचारला असेल तर तो ऑस्ट्रेलियानं जिंकलेला आहे आणि वुमन IPL T20 विजेता विचारला असेल तर मुंबई इंडियन्स आहे. नेमकं काय होतं त्यावर त्याचं उत्तर डिपेंड आहे. त्यानंतर आपण आता 4 डिसेंबर 2024 म्हणजे काल सेकंड शिफ्टला आलेले काही प्रश्न पाहूयात आणि त्यानंतर थर्ड शिफ्टला आलेले सुद्धा प्रश्न आपण पाहूयात. त्याच्यामध्ये दक्षिण मुंबईचे खासदार कोण? तर अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईचे खासदार आहेत असा एक प्रश्न होता. त्यानंतर भ्रष्टाचारी यादीत भारत कुणाच्या खाली आहे? तर भूतान या देशाच्या खाली आहे. भारताचा म्हणजे भ्रष्टाचार निर्देशांक 2024 नुसार भारताचा या यादीमध्ये 93वा क्रमांक आहे आणि भूतानचं मला वाटतं 68वा काहीतरी आहे. ज्याला मरण येणार नाही असा त्याला आपण अमर असं म्हणतो. ज्याला मरण येत नाही तो अमर असतो. कर्मधारय समास कोणत्या अंतर्गत कोणाच्या अंतर्गत येतो? तर कर्मधारय समास जो आहे तो तत्पुरुष समासाचा एक उपप्रकार आहे. तत्पुरुष समासाचे जे 5 उपप्रकार आहेत त्यापैकी एक कर्मधारय समास आहे. नपुंसक हा कोणत्या समासाचा मध्ये येतो? तर नपुंसक हा जो शब्द आहे हा नत्र बहुरी समासाचा आहे. पवनचा समानार्थी शब्द, तर पवन म्हणजे वारा. हरींचा समानार्थी शब्द मृग वगैरे आहे. त्याच्या पुढे पहा, कवी ड्रेस आणि आणखी एक होता ते विसरले मी. तर कवी ड्रेस यांचं जर नाव सांगायचं झालं तर ते आहे माणिक सीताराम गोडघाटे, हे कवी ड्रेस यांचं नाव आहे. त्याच्यानंतर मुंबई व पूर्व दक्षिण विस्तार किती आहे मुंबईचा 2022-23 नुसार असा एक प्रश्न त्यांनी विचारलेला होता. या व्यतिरिक्त आता आपण 4 डिसेंबर 2024 तिसऱ्या शिफ्टमध्ये जे प्रश्न आले होते ते पाहूयात. तर त्याच्यामध्ये मुंबईचे जिल्हाधिकारी कोण आहेत असा एक प्रश्न आला होता. टोपण नावावर 3 प्रश्न आले होते. त्याच्यामध्ये समर्थ रामदास स्वामी यांचं संपूर्ण नाव विचारलं होतं. तर त्यांचं संपूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर आहे. त्यानंतर माधव ज्युलियन यांचं हे कोणाचं टोपण नाव असा प्रश्न होता. तर डॉक्टर माधव त्रिंबट पटवर्धन यांचं टोपण नाव माधव ज्युलियन असं आहे. त्याच्यानंतर खेलो इंडिया 2023चा मस्कट किंवा शुभंकर विचारला होता. तर तो स्नो लेपर्ड आहे. त्याच्यानंतर शाश्वत विकास उद्दिष्टावर 2 प्रश्न होते. ध्वनी प्रदूषण कसं कमी करावं असा एक प्रश्न होता. मुंबई कोस्टल रोडवर एक प्रश्न त्यांनी विचारलेला होता. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2024मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन कोणत्या किल्ल्यात केले होते असा एक प्रश्न होता. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट या किल्ल्यामध्ये त्यांनी अनावरण केलेलं होतं किंवा उद्घाटन केलेलं होतं. त्यानंतर भारताने क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट कधी पूर्ण केले? तर ते 2025मध्येच पूर्ण केलेलं आहे. 2030मध्ये करायचं होतं पण 5 वर्षे आधीच केलं. मुंबईमध्ये शिक्षकांची एकूण संख्या किती असा एक प्रश्न होता. अर्थसंकल्पावर प्रश्न होता. त्याच्यानंतर भ्रष्टाचार निर्देशांकावर प्रश्न होता.
आणि गरिबी निर्देशांकावर सुद्धा प्रश्न आलेला होता. अजून एक प्रश्न असा होता की मणिबंधचा समानार्थी शब्द सांगा. आपला मंडट येत होतो. त्यानंतर टर्टोरोड तंबाखू तर इन्फ्लुएंझा प्रश्नचिन्ह. म्हणजे टर्टोरोड जसा तंबाखूपासून होतो तसा इन्फ्लुएंझा कशामुळे होतो, तर विषाणूमुळे होतो. तर असे काही प्रश्न होते पहा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.